नमस्कार, बोलीस किचनमध्ये आज आपण खास हिवाळा स्पेशल मस्त अशी मखाण्यांची कुरकुरीत रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे कढई गरम केलेली आहे। यामध्ये आपल्याला मखाणे घालायचे, तर मी इथे 50 ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकता मखाणे अशा पद्धतीचे असतात आणि ते थोडेसे नरम असतात। तर आता याला आपल्याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर लो किंवा लो टू मीडियम फ्लेमवर भाजले तरी सुद्धा चालेल, फक्त याला आपल्याला एकसारखं हलवत राहायचे, करपू द्यायचं नाहीये। तर इथे साधारण 5 ते 6 मिनिटं मी मखाणे छान असे लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घेतलेले आहेत। आता यातला एखादा मखाना अशा पद्धतीने आपल्याला दाबून बघायचा आहे। याचे जर तुकडे झाले किंवा असा चुरा झाला तर समजायचं की मखाणे छान भाजले गेलेत। तर आता हे मखाणे मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये 2 टेबलस्पून तीळ घातलेत। तर आता हे तीळ सुद्धा आपल्याला एकसारखे हलवत साधारण 2 मिनिटं छान भाजून घ्यायचेत। तीळ भाजून झाल्यावर तीळ सुद्धा आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचेत आणि त्यानंतर याच कढईमध्ये छोट्या चमचाने 1 चमचा तूप घालायचं। तूप छान मेल्ट झाल्यावर यामध्ये आता आपल्याला गूळ घालायचा आहे। तर 50 ग्रॅम मी इथे मखाणे घेतले होते, त्यासाठी मी इथे 150 ग्रॅम एवढा गूळ घेतलाय। गूळ तुम्ही थोडासा कमी जास्त घेऊ शकता। तर गूळ मी इथे छान बारीक कट करून घेतलाय, तुम्हाला हवं तर किसून घेऊ शकता। तर तुम्ही इथे बघू शकता एक 2 ते 3 मिनिटाच्या आत गूळ छान असा मेल्ट झालेला आहे। गूळ शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम लो किंवा लो टू मीडियम ठेवायची आणि गुळाला अशा पद्धतीने एकसारखं हलवत राहायचंय, अजिबात गुळाला करपू द्यायचं नाहीये। तर आता गूळ मेल्ट झाल्यावर साधारण 5 मिनिटं मी हा गूळ शिजवून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय आणि थोडासा गूळ यामध्ये आपल्याला टाकून बघायचा आहे। जर गूळ छान असा क्रिस्पी झाला असेल, तो तुटत असेल तर समजायचं की आपला जो पाक आहे गुळाचा तो तयार झालेला आहे। पण इथे तुम्ही बघू शकता आणखी सुद्धा गूळ नरम आहे। तर इथे आपला पाक आता तयार झालेला नाहीये, त्यामुळे आणखी 2-3 मिनिटं हा गूळ आपल्याला अशाच पद्धतीने एकसारखा हलवत लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता 2 मिनिटांनंतर गुळाचा कलर पूर्णपणे बदललेला आहे, मस्त असा डार्क ब्राऊन कलर झालेला आहे। तर आता पुन्हा एकदा आपण हा गूळ पाण्यामध्ये टाकून चेक करूया। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, नाहीतर गूळ लगेच करपू शकतो। तर गूळ पाण्यात टाकल्यावर थोडंसं थांबायचं 1-2-3 सेकंद आणि त्यानंतर गूळ चेक करायचा। जर गूळ तुटत असेल, छान क्रिस्पी झाला असेल, तर मग आपल्याला यामध्ये मखाणे टाकायचे। तर तुम्ही इथे बघू शकता आता या गुळाचे तुकडे होत आहेत, म्हणजे गूळ आपला इथे छान असा क्रिस्पी झालेला आहे। तर आता यामध्ये अगोदर तीळ घालायचे आणि तीळ घातल्यावर आपल्याला या गुळामध्ये तीळ अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची इथे आणि त्यानंतर तीळ छान मिक्स झाले की आता आपल्याला यामध्ये मखाणे घालायचे। तर सगळे मखाणे आपल्याला यामध्ये घालायचे आणि आता पटापट आपल्याला या गुळामध्ये हे मखाणे मिक्स करून घ्यायचे। आणि मखाणे गुळामध्ये मिक्स करताना आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण गूळ लगेच करपतो। तर आता तुम्ही इथे बघू शकता मखाणे मी गुळामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेत। याचा अशा पद्धतीने एक गोळा तयार होतो। आता गूळ थोडासा गरम असतानाच आपल्याला हे मखाणे एका डिशमध्ये किंवा एका ताटामध्ये काढून घ्यायचेत आणि गूळ थोडासा थंड झाला की आपल्याला हे मखाणे अशा पद्धतीने वेगळे वेगळे करायचेत। तर पूर्ण हे मखाणे थंड झाले की मस्त मग हे छान क्रिस्पी होतात, मस्त कुरकुरीत लागतात। खूप साधी सोपी रेसिपी आहे, घरातील मोठे तर खातीलच, पण मुलं सुद्धा अगदी आनंदाने उड्या मारत हे मखाणे खातील। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन सोप्या टेस्टी रेसिपीसाठी आपल्या बोलीस किचनला सबस्क्राईब करा। तर इथे तुम्ही बघू शकता सगळे मखाणे मी अशा पद्धतीने वेगळे वेगळे केलेत आणि तुम्ही आता याचा आवाज ऐकू शकता। बघितलं, मस्त असे कुरकुरीत आणि टेस्टी मखाणे तयार झालेत। आवडली ना रेसिपी? चला मग पटकन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या कुरकुरीत रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।